रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आज घरातलं काम उरकता म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडं गप्पा माराव्या, म्हणून घरातलं रुटीनसुद्धा तुम्हाला दाखवलं. संध्याकाळ झाली की आमच्या इथे 7 वाजता पाणी येतं. घरातलं पाणी वगैरे भरून झाल्याच्या नंतर लगेच लागले स्वयंपाकाला. डोक्यात हाच विचार होता की आता कालवणाला काय बनवूया म्हणून शेंगा फोडायला घेतल्या. शेंगा फोडता फोडता TV बघण्याचंही काम चालू होतं. बिग बॉस तर मला खूप आवडतं, झालंय तरी मी तोच भाग सारखा बघत असते. मग म्हटलं चला थोडंसं सब्जा साफ करून घेऊया. बाजारामध्ये सब्जा भरला होता. आता उन्हाळा चालू आहे ना, त्याच्यामुळे आहे ना सब्जा तुम्ही नक्कीच भरून ठेवा. पोटाला आहे ना थंड पडतो, त्याच्यामुळे आहे ना मी सब्जा पाव किलो असं भरून ठेवला होता. साफ-बीप करून मस्तपैकी डब्यात भरला. आता अचानक ठरलं की आता पाटवड्याचं कालवण करूया. खूप दिवस झालं होतं पाटवड्याचं कालवणच केलं नव्हतं. आणि आहे ना खरं सांगू, पाटवड्याचं कालवण कधीतरी करत जा. मासवड्या पाटवड्या तर होतच असतील ना तुमच्या इथे. तुमच्याही घरी जर हे कालवण होत असेल तर त्याला काय म्हणतात हे मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर आहे ना म्हटलं चला आता घरातलं शेंगा वगैरे साफ झाल्या, बाकीच्या गोष्टी उरकल्या, स्वयंपाकाला लागावं. मुलांचे आता पेपर चालू आहे, एप्रिल महिना आहे म्हणून. आणि ह्या एप्रिल महिन्यात आहे ना आता पूर्ण त्यांना शाळा आहेत. जरा लवकर सुट्ट्या लागल्या ना की मुलांना गावी एन्जॉय करायला भेटतो, पण एप्रिल महिना पूर्ण शाळा असल्यामुळे मुलंही वैतागलेली आहेत. आणि इतकं ऊन दिवसभर कडक पडतं आणि संध्याकाळची छान अशी हवा सुटलेली असते. पण चला आता काय करणार, शाळेला काय बोलू शकत नाही ना. पेपर तोपर्यंत आहे तोपर्यंत तर शाळेत पाठवावंच लागणार. मग काय, एक साईडला आहे ना असं डाळीचं पीठ आहे ना शिजायला घातलं. ते चांगलं असं आहे ना शिजून होईपर्यंत आहे ना हलवत राहा, नाही तर खाली आहे ना लगेच चिटकून जातं. आणि थोडंसं तेल टाकलं ना खाली चिटकत वगैरे नाही. आणि त्याला चांगलं असं आहे ना शिजून देईपर्यंत आहे ना हलवत राहा. म्हणजे कशा त्याच्या वड्या इतक्या छान पडतात ना मैत्रिणींनो. थंड थोडंसं होऊन द्यायचं आणि गरम ह्याच्यातच थापून घ्यायचं, म्हणजे वड्या आहेत ना अशा मस्तपैकी होतात. आणि एक साईडला आहे ना बाजरीची भाकर बनवायला घेतली. आम्हाला संध्याकाळी बाजरीची भाकरच लागते. चपात्या 2 टाईम लोकांना कशा जमतात देव जाणे. आमच्या इथे तर संध्याकाळी 1 टाईम बाजरीची भाकर आणि सकाळी चपात्याच होतात. आणि 2 टाईम चपात्या तर आम्हाला जाणार पण नाही. मग असं मस्तपैकी आहे ना पाटवड्याच्या कालवणाबरोबर आहे ना बाजरीची भाकर बनवून घेतली. आता पीठ साईडला आहे ना थंड व्हायला ठेवलं. भाकरी बनवून झाल्याच्या नंतर म्हटलं आता पीठ थोडं थंड झालं आहे ना तर वड्या थापून घ्यावा. तर बघा असं थोडं गरम असेल ना पीठ तेव्हाच ताटामध्ये ओतून घ्या. आणि ताटाला थोडंसं तेल लावायचं आणि मस्तपैकी आहे ना असं आहे ना पांगून घ्यायचं, म्हणजे वड्या एकदम छान होतील. आणि त्याच्याबरोबर आहे ना थोडंसं साईडला कालवण वगैरे करून घ्यायचं, म्हणजे त्या सुक्या वड्या आणि कालवणात बुडून आहे ना खरंच खूप छान होतात. माझ्या सासऱ्यांना तर ह्याचं कालवण खूप आवडतं, पण आता सध्या ते तर गावी असतात म्हणून आहे ना कधीतरीच मी बनवते. खूप दिवस झालं की हे कालवण बनवलंच नव्हतं, मग आज बनवायला घेतलं. माझ्या मुलीला तर हे कालवण खूप आवडतं. कधीतरी आहे ना जुन्या पद्धतीची कालवणही खरंच घरामध्ये खूप छान वाटतात ना. नेहमी त्याच भाज्या वगैरे कंटाळा येतो. आणि आहे ना चिकनपेक्षा काही कमी नाही हे कालवण लागत. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता आणि मस्तपैकी थंड व्हायला ठेवा, म्हणजे ना वड्या इतक्या छान पडतील ना. आणि एक साईडला आहे ना अशा मस्तपैकी वड्या पाडून घेतल्या. माझ्या मुलांनी येता तर जेवणाच्या अगोदरच अशाच खाऊन घेतल्या अर्ध्या वड्या. आणि मग काय म्हटले, आई आम्हाला कालवणाबरोबर नको. आता त्या गरम असतानाच खूप छान लागतात. मग आहे ना त्यांच्यासाठी मी थोडा एक्स्ट्राच्याच बनवून ठेवते. तर चला आज स्वयंपाक करता करता तुमच्याबरोबर बोलणं पण झालं. आणि आहे ना खरं सांगू, घरातलं काम दिवसभर जातं, पण ज्या स्त्रिया खरंच घरातलं आणि बाहेरचं काम करतात ना त्यांना सॅल्यूट आहे यार. अशा प्रकारे दिवसभराचं आहे ना रुटीनसुद्धा तुम्हाला दाखवलं. जेवण पण बनवून झालं. मस्तपैकी असं ताटबीट सजून घेतलं आणि आहे ना जेवायला बसले. आता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आहे ना तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताना हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तर चला आता हा व्हिडिओ इथपर्यंतच. उद्या भेटूया. बाय बाय.